पहिला सीन कुठला शूट झालेला त्यावेळेला? इफ आय एम नॉट रॉंग रॅगिंगचा. अच्छा. रॅगिंगचा ते डान्सचा थोडं काहीतरी, इफ आय एम नॉट मिस्टेकन ते सगळं होतं आणि प्रॅक्टिस करायची होती. तर ऍक्च्युअली वेन दे नाश्ता खाल्ला हे केलं, त्याच्यात बोलले चलो स्वामी आ जाओ अंदर, आपको आपका डान्स मूव्स दिखा लेते हैं. तर ती मी घाबरलो, मला डान्स मी बोललो कोणचा डान्स? डोला रे डोला. मी कशाला डान्स करणार? डोला रे डोला. आणि मला बायको बनवणार काय करणार तसं. अरे नहीं बाबा, चड्डी के ऊपर आने का है और रैग डांस का सीन है और ये मूव है, कोरियोग्राफ आपको सिखाने का है. मी बोललो की अरे म्हणजे आई वॉज लाइक फीलिंग शाय एंड ऑल दैट. चड्डी के ऊपर सीधा आके डान्स करने का यार पहले दिन ही. आणि आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट ना. नवीन नवीन म्हणजे लाईक करून. तर ते लोक मी असं लाईक विचारन, तेव्हा कोणतरी आलं मला आठवण नाही, वन ऑफ द एडीज, की हा का इकडे. मी बोला डांस करने का है, बोल चड्डी पे आओ. तो बोला अरे इसको नहीं, ये तो अंदर है, इसका रॅगिंग. आता त्यावेळी तेव्हापर्यंत मला खूप म्हणजे एक्साइटेड होतो मी, की कुठे कुठे होतं की नाही चल ना करू, मजा येणार, गंमत येणार. तर मी बोला अरे नाही रे, मेरे को करो ना यार, आय वॉन्ट टू डान्स. बट अरे तू अंदर चल, तेरे को ठीक आहे. सो पहिला आय वॉज लाईक नाही करायचा, आणि जेव्हा डोक्यात आलं की करूया, तेव्हा ते लोक मला तुला अलाउड नाहीये, तू नाही करणार, तू करवणार. अच्छा. हा. कारण नंतर मी बाबा बरोबर येतो ना, बाबा आणि अर्षद वर्षी सांगत असतात की ए रॅगिंग ऐसा होता है क्या, चल ना मेरा भी करना. आणि नंतर मला सांगतो की तू भी करना. तर ते सीन नंतर झालं. तर तेव्हा पण मला होत होतं की यार मला पण स्टेजवर जाऊन डान्स करायचा. हे तुम्ही एन्जॉय केलं? हो हो, खूपच, फारच एन्जॉय केलं. आणि पण तुमचा जो फेमस डायलॉग आहे तो, एक्सक्यूज मी सर, व्हॉट इज द प्रोसिजर टू चेंज द रूम, तो टक्या कलम आहे. आज पण त्या डायलॉगच्या बरोबर किती मेमे येतात, काहीतरी काही नाही तर काही येणारच. व्हॉट इज द प्रोसिजर टू सेव्ह टॅक्स, व्हॉट इज द प्रोसिजर टू डू दिस, येतच असतात. पण ते शूटिंगच्या वेळेचा काय अनुभव? हे डायलॉग पहिला वेळी बोलायला मला खूप त्रास झालेला. अच्छा. कारण त्या डायलॉगच्या अगोदरच बाबाचा तो सीन आहे जिकडे ते लोक रूम मध्ये येत असतात की बाबा बोलता है अरे इतने से कमरे में रखा है, दीवार तोड भी डालते हैं, अंदर बाथटब बिटटब डालते हैं, फ्रीज टीव्ही एसी, आणि मी तिकडे असतो पेटी पकडून. आणि तो काहीतरी तो म्हणतो ए पेटी उठा. बोलतात एक्सक्यूज मी आप भी इधर रहेंगे. तर रोज सांगते नाही फ्रीज मध्ये ठकेले. तर म्हणजे अगोदरच मला इतकं तर कंट्रोल करू लागतो ना की तुम्ही हसणार नाही सीन मध्ये. तर ऑलरेडी सगळं बिल्डअप होतो प्रेशर, आणि नंतर बाबा येतो इधर अच्छा से खाने का, जो पीने का पीने का, ये कर वो कर, सब कुछ अपना समझ, मेरी अंडरवेअर छोड़ के. म्हणजे तो, आणि त्याच्यानंतर माझा सीन डायलॉग होता, बाहेर गेला मी. तर मला तो पूर्ण आम्ही असं मास्टर घेत होतो. कटकट लहान सीन पण होता आणि मास्टर पण होता. म्हणजे सिरियस राहून असं म्हणायचं ना, तो मला अपॉर्च्युनिटी भेटच नव्हतं. हो. अच्छा. भेटतच नव्हतं. कारण मी जसं तो म्हणायचं ना, अंडरवेअर छोडके आणि ऑन, खूप टेक झाले होते. बाबांनी इतकं पेशन्स ठेवलं होतं ना, आणि ही मेड मी फील कम्फर्टेबल. I remember very well. I don't think he would remember, but I remember they were like getting impatient. Also at one time I remember अपने वरिष्ठ DOP विनोद प्रधान ते पण लागले, स्वामी बी सिरियस, डोंट लाफ. म्हणजे असं मी घाबरत होता, यार होत नाही काढून टाकणार, होत नाही काढून टाकणार. आणि बाबा वाज लाईक देख आय टेल यू व्हॉट टू डू, डोंट लिसन to what I'm saying, just control. आणि जैसे मेरा खत्म हुआ ना, just walk out of the room. Just say a dialogue and quickly walk out. He made me so comfortable. The next one was a take. म्हणजे डायरेक्टली संजय दत्त मी तुम्हाला खूप हेल्प केली, म्हणजे खूपच कॉन्फिडन्स दिला मला. म्हणजे आय वॉज स्केर्ड, आई वॉज लाफिंग, बट एट द सेम टाइम आई वॉज नर्वस ऑल्सो कि यार शॉट बराबर नहीं आ रहा है करके निकल जाएगा, बट कैसे करो, आई जस्ट कुडंट कंट्रोल लाफिंग. तर त्यांनी ताबडतोब म्हणजे तिने मला इतकं कम्फर्ट लेवल मध्ये त्याने आणलं, आणि सरळ ये करने का
आणि मी बाहेर गेलो आणि ते लोकांनी मला पकडलं. न्यू स्टुडंट, हा एक्सक्यूज मी, व्हॉट इज द प्रोसिजर चेंज द रूम. तो फर्स्ट टाइम तिकडे. अच्छा. म्हणजे एवढं सिरियस राहून करायचं सगळं ना, सगळं श्रेय त्याला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.